लाडकी बहिणीचा लाडक्याचा डबल हप्ता वाटपाला सुरुवात झाली। पट 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 सर्वांनी अकाउंट चेक करायचे। लाडक्याचा सगळ्यांनी लवकरात लवकर आपले अकाउंट चेक करून घ्या, कारण की डबल हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। ज्या ज्या लाडक्याचा काल हप्ते आले नव्हते त्या लाडक्याचा हप्ते यायला सुरुवात झाली। आणि अजून एक आनंदाची मोठी बातमी स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। त्याच्यामुळे लाडक्याचा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती देत आहे। खूप आनंद झाला लाडक्याचा आदिती तटकरे मॅडमनी स्वतः या ठिकाणी बोललेला आहे। त्याच्यामुळे लाडक्याचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे। 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता। ज्या ज्या लाडक्याचा काल हप्ता वाटप झाला नव्हता, ज्यांना ज्यांना भेटला नव्हता त्यांना पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे। पुराव्यासहित तुम्हाला दाखवणार आहे। आणि ज्या ज्या लाडक्याचा आज सकाळपासून हप्ता भेटला असेल, आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि किती वाजता तुम्हाला आज हप्ता भेटलाय का, काल हप्ता भेटलाय का, कधी भेटलाय, कमेंट बॉक्स मध्ये पटपट आपलं नाव जिल्हा सांगायचं आहे। कारण की लाडक्यांना तुमच्यामुळे इतर लाडक्यांना या ठिकाणी फायदा होत असतो। त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी आपलं नाव जिल्हा सांगून कधी पैसे तुम्हाला जमा झाले कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि लाडक्यांना खुशखबर भेटले का, आज खुशखबर भेटणार आहे। आणि ज्या लाडक्यांचे हप्ते बंद झाले होते, तुम्हाला मी बोललो होतो लाडक्यांनो, ज्या लाडक्यांचे हप्ते बंद झाले होते त्यांचे पण हप्ते चालू होणार। हे तुम्हाला मी जवळजवळ 15 दिवसापूर्वी जी गोष्ट बोललो होतो ती गोष्ट तुम्हाला आज या ठिकाणी पुराव्यासहित दाखवणार आहे। न्यूजपेपरला आले, टीव्ही चॅनलला आले, आदिती तटकरे मॅडमनी स्वतः या ठिकाणी बोललेलं आहे। आपल्या या मागणीची दखल घेतलेली आहे। खूप आनंदाची बातमी समोर आली। त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहिजे। चला वेळामध्ये व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जून महिन्याचा हप्ता 24वा हप्ता या ठिकाणी पुन्हा वाटपाला आज सुरुवात झालेली आहे। हप्ता वाटपाचा दुसरा आजचा दिवस असणार आहे। 15 जुलैला काल वाटप सुरू झालंय। दुपारी 11-12च्या दरम्यान या ठिकाणी वाटप सुरू झालं होतं। काल संध्याकाळपर्यंत वाटप झालं होतं। त्याची सगळी आकडेवारी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। त्यामुळे त्याचबरोबर या ठिकाणी लाडक्यांनो आज किती वाटप होणार आहे, आज किती वाटप होणार आहे, कोणत्या महिलांना भेटणार आहे, कोणाला हप्ता आज मिळालेला आहे, कोणाला मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। त्याचबरोबर वितरण किती दिवस चालणार आहे। बऱ्याच लाडक्या अजून आहेत की जर आम्हाला अजून पण हप्ता भेटलेला नाहीये, आम्ही नेमकं काय करायचे, त्या सगळ्या महिलांना आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। 24वा हप्ता नेमका कुणाला भेटणार आहे ते सगळं सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करतो। साम टीव्हीची महत्त्वाची बातमी समोर आली आहे, न्यूज आली आहे, अजून बऱ्याच टीव्ही चॅनलला आलेली आहे। स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी ही बातमी दिली आहे। आदिती तटकरे मॅडम यांनी बातमी दिली आहे लाडक्याताईंनो। काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। काय बातमी बघा, बंद झालेला 1,500चा हप्ता पुन्हा सुरू होणार। बघा मी हे 15 दिवसापूर्वी जे गोष्टी बोललो होतो त्या गोष्टी तुम्हाला आज पाहायला मिळत आहेत। लाडक्यांनो आपल्या चॅनलवर या ठिकाणी सर्वात अगोदर अपडेट दिले जातात, खरे अपडेट दिले जातात, खात्री लायक अपडेट दिले जातात। आणि ती तुम्हाला आता गोष्ट समजली असेल लाडक्यांनो। आता सगळ्याला विश्वास बसलाय का, गुरुदादा हा 2 वर्षापासून जे व्हिडिओ बनवतोय त्याचं तुम्हाला आता समजलं असेल की आपण ज्यावेळेस अपडेट असतात, खरे अपडेट असतात, मधल्या गोष्टी असतात, त्या तुम्हाला मी आधी सांगत असतो। ही 15 दिवसापूर्वीची गोष्ट आज खरी ठरलेली आहे। स्वतः या ठिकाणी आदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे, अपडेट दिलेली आहे। काय अपडेट दिली परत एकदा वाचा। लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी, बंद झालेला 1,500चा हप्ता पुन्हा सुरू होणार। कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मागचे हप्ते भेटले नाहीत कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुमचे देखील हप्ते चालू होणार, होणार म्हणजे होणार, पण त्याच्यासाठी पात्रता आहे, ती पात्रता पूर्ण असायला पाहिजे। तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड व्हायला पाहिजे, रिजेक्ट असेल तर होणार नाही। त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे। आता बघा ती बातमी एकदा दाखवतो, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी काय आली ती दाखवतो। आणि लाडक्यांना बघा हप्ता वाटपाला आज सुरुवात झालेली आहे, पुन्हा सुरुवात झाली आहे। कोणत्या कोणत्या लाडक्यांना हप्ता भेटलाय आज सकाळपासून कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय। आणि सकाळपासून जरी नाही आला, तुमच्या अकाउंटला नाही आला, काळजी करू नका। दुपारचं पण मी तुम्हाला वेळ सांगतो, त्या वेळेमध्ये पण पैसे येणार आहेत, संध्याकाळच्या कोणत्या वेळेत पैसे येणार ते पण सांगणार। त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, काळजी करू नका। हा गुरुदादा एकदम छान स्वरूपात तुम्हाला ती माहिती सांगणार आहे। चला आता ही साम टीव्हीची बातमी या ठिकाणी बघा लाडक्यांनो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या हजारो महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। ई-केवायसी पूर्ण करून ही बऱ्याच महिलांचा महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता बंद झाला होता। आता अशा सर्व पात्र महिलांच्या अर्जाची पुन्हा एकदा
क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजे पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. बघा लाडक्यानो, जी आपण मागणी केली होती, ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झाले होते त्या लाडक्याची पुन्हा या ठिकाणी तपासणी करावी, त्यांना पुन्हा हप्ते चालू करावेत, अशा स्वरूपाची आपली जी मागणी होती त्या मागणीला यश आलेलं आहे. लाडक्यानो, खुशखबर आलेली आहे आणि अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे की त्या लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी होणार, ज्यांचे हप्ते बंद झाले होते त्यांची पुन्हा पडताळणी होणार आहे, क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे आणि तुम्हाला ते हप्ते भेटणार आहेत. लाडक्यानो, काळजी करायची आता गरज नाहीये. चला आता अजून एक महत्त्वाची गोष्ट मी दाखवलोय, साम टीव्हीची ही बातमी आहे. बघा या ठिकाणी बघा, सरकारच्या माहितीनुसार ई केवायसी न केल्यामुळे 60 लाखापेक्षा जास्त महिला योजनेबाहेर पडल्या आहेत. तसेच उत्पन्न मर्यादा ओलांडल्यामुळे 13 ते 14 लाख महिलांचा अपात्र करण्यात आलेला आहे. बघा 13-14 लाख लाडक्या बहिणी, तुम्हाला म्हणलं होतं लाडक्यानो, आठवा 1 महिन्यापूर्वी मी हे बोललो होतो, उत्पन्नानुसार या ठिकाणी लाडक्या बहिणी बाहेर काढणार. आता ती आकडेवारी पण समोर आली आहे. सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर माहिती देत आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत, काळजीपूर्वक बघत जा. त्याचबरोबर मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केलं की ज्या महिलांनी वेळेत ई केवायसी पूर्ण केली असूनही लाभ मिळालेला नाहीये त्यांच्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जात आहे. कोणत्याही पात्र महिलेला अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांसाठी अर्ज करूनही कोणत्या योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे त्या महिलांना किमान एका योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे, ज्या लाडक्यांना मागचे हप्ते भेटले नव्हते त्यांना हप्ते भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करायची गरज नाहीये. आता पुन्हा एक चांगली स्वरूपाची बातमी दाखवलोय. 15 जुलै म्हणजे कालचं वितरण नेमकं कसं झालंय तुम्हाला ही गोष्ट मी सांगायलोय. काल किती महिलांना हप्ता भेटलाय ते तुम्हाला आता मी दाखवायला लाडक्यानो. बघा सकाळी 11:30च्या सुमारास वाटप सुरू झालं होतं. वाटपामध्ये सकाळच्या टप्प्यामध्ये 1,500 रुपये 43 लाखापेक्षा जास्त महिलांना भेटले होते. नंतर 500 रुपये हे 62,000पेक्षा जास्त महिलांना भेटले होते. त्याचबरोबर संध्याकाळी 5 नंतर वाटप जर झालं होतं त्यामध्ये 1,500 रुपये 37 लाखापेक्षा जास्त महिलांना भेटले होते आणि 500 रुपये 48,000पेक्षा जास्त महिलांना भेटले होते. ही कालची गोष्ट आहे. कालचं वितरण तुम्हाला मी दाखवलं. आकडेवारी खूप महत्वाची आहे. आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर माहिती दिली जाते. लाडक्यानो, आकडेवारी तुम्हाला आजची दाखवली आहे, आता हे कालची दाखवली आहे. आज देखील या ठिकाणी वाटप सुरू झालेलं आहे. माझ्याकडे माहिती आलेली आहे. सकाळी 9 ते 11, 12 पर्यंत एक टप्पा आहे, दुपारी 1 ते 4 पर्यंत एक टप्पा आहे आणि 5 ते 8 पर्यंत एक टप्पा आहे. या 3 टप्प्यामध्ये वाटप होणार आहे. जर तुम्हाला आता हप्ता आलाय का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लाडक्यानो, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगा तुम्हाला हप्ता भेटला आहे का नाही. लवकरात लवकर तुम्हाला खुशखबर भेटली का लाडक्यानो? भेटली असेल तुमचं नाव जिल्हा सांगून किती वाजता तुम्हाला पैसे जमा झालेत कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि सगळ्यांनी लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.